हा काळ असा काळ आहे, लक्षात घ्या, की जिथं तेल हे महासत्ता बनण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. पण ह्या कंट्री पण शाण्या होत्या, या पण काही कमी नव्हत्या. यांनी पण ऑइल साठवून ठेवायला सुरुवात केली, की भविष्यात जर असं काय झालं इराण सारखं इस्लामिक टेररिझम जे म्हणतो याची पाळमुळे या घटनाक्रमांमध्ये आहे. हॅलो गाईज, सुपर संडे बाय शनीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. भरपूर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. होळी झालेली आहे, होळीमध्ये वुमन हॅरसमेंट झालेले आहेत, ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये US, इस्रायल आणि इराणचं वॉर झालेलं आहे. सगळं काय बघायचं आहे आपण. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज, एक शॉकिंग व्हिडिओ समोर आला होळीचा. यामध्ये काही लोक होते जे आपल्या गौमाता आहे, गाय आहे, कुठलाही प्राणी असेल त्याला अल्कोहोल चालत नाही. आपण एक ह्युमन मनुष्य आहे, आपल्याला अल्कोहोल पचतं. हरियाणातला हा व्हिडिओ होता, अतिशय शॉकिंग व्हिडिओ होता. याच्यावर पोलीस केस व्हावी अशी माझी इच्छा आहे. ही छपरी लोक आपल्या सणांचा अवमान करत आहेत. यानंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये एक व्यक्ती येतो आणि खाली एक ग्रुप बसलेला असतो, त्यांच्या अंगावर पाणी टाकायला गेला आणि त्यामध्ये स्वतःच पडलेला आहे. आता त्याच्यात इंजुरी झाली असेल. ऑस्ट्रेलियन टुरिस्ट होत्या, त्या होळी खेळायला आल्या वृंदावनमध्ये. त्यांच्या डोळ्यावर कलरमध्ये दगड घालून मारलेला आहे, त्यामुळे त्यांना इजा झालेली आहे. होळीमध्ये कसं वुमन्सना किंवा मुलींना हरास केलं जातं याचा व्हिडिओ आलेला आहे समोर. हे बघू शकता तुम्ही. फॉरेनर्सला नाही 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 जॅपनीज टुरिस्ट. आपला कोणत्याही सणाला, आपल्या कोणत्याही धर्माच्या किंवा कोणत्याही सेलिब्रेशनला विरोध नाहीये, बट त्याच्या अंदर छुपून ज्या गोष्टी केल्या जातात त्या थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक आहेत. आता मेन स्टोरी बघूया. US, इस्रायल, इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे याची महत्वाची दोन कारण आहेत, जी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे इराणमध्ये झालेली इस्लामिक क्रांती 1979 आणि दुसरं म्हणजे इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम. या दोन कारणामुळेच आता हे दोन देश भांडत आहेत. इस्रायल भांडतच नाहीये, US आणि इराणच भांडत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक पार्श्वभूमी देतो, कंटेक्स्ट देतो. सुएझ कनाल नावाचं एक कनाल आहे इजिप्तमध्ये. ओके, सगळं समजून सांगतो ते बघा. इजिप्तमध्ये हा आपल्याकडे कसा कॅनल असतो पाण्याचा, तसा पाण्याचा एक कॅनल आहे. तो सगळ्यात महत्वाचा कॅनल आहे जगाच्या दृष्टीने, कारण तिथून जहाजांची वाहतूक होते. हा कॅनल ब्रिटिशर्सनी बांधला त्यांच्या फायद्यासाठी ऑफकोर्स. आणि 1956ला जेव्हा इजिप्तमध्ये अब्दुल नसार जो इजिप्तचा शासनकर्ता होता त्याने या कॅनलवर वर्चस्व प्रस्थापित केलं. म्हणजे हा आमच्या देशातून जातोय, आता ह्याच्यावर आमचं राज्य. मग त्यावेळी ब्रिटिश, फ्रान्स, इस्रायल, इथं इस्रायल महत्वाचा आहे, इस्रायल यांनी मिलिटरीचा यूज करून तो कॅनल परत आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. 10 वर्षापूर्वीच वर्ल्ड वॉर झालं होतं, त्यामुळे हे सगळे मित्र राष्ट्र म्हणून काम करत होते, बरोबर. मग अमेरिका पण मित्र राष्ट्र होता. आता अमेरिकेची ह्या मॅटरमध्ये एंट्री झाली. अमेरिकेने काय सांगितलं की तुम्ही तिथून आर्मीज आहेत ते मागं घ्या. अमेरिकेनं हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. चांगलं आहे ना गोष्ट, अमेरिकेनं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. कोणतं? इजिप्त वर्सेस ह्या सगळ्या कंट्रींचं. पण अमेरिकेचा एक छुपा हेतू होता याच्यामध्ये. अमेरिकेला ह्या भागावर अजून एका देशाचं वर्चस्व होऊन द्यायचं नव्हतं आणि त्या देशाचं नाव होतं सोव्हिएत युनियन, म्हणजेच रशिया. अमेरिकेला इथं रशियाची एंट्री करून द्यायची नव्हती इजिप्तच्या वॉरमध्ये, म्हणून अमेरिकेनं दबाव टाकून ते सगळं मॅटर सॉल्व्ह केला. आता हा जो काळ आहे 1956चा हे वॉरचं, हा काळ असा काळ आहे, लक्षात घ्या, की जिथं तेल हे महासत्ता बनण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. हे US न ओळखलं होतं बरोबर. आता अमेरिकेला या 2-3 गोष्टी साध्य झाल्या. इस्रायल विरुद्ध अरब जो कंट्रोल करायचा होता तो त्याने साध्य केला. दुसरं म्हणजे रशियाला इथं घुसून द्यायचं नव्हतं आणि तिसरं म्हणजे ऑइलवरचा सगळा कंट्रोल आपल्याकडे ठेवायचा होता US. 1967ला इस्रायलने एक युद्ध सुरू केलं परत इजिप्त सोबत आणि त्या इजिप्त सोबत मग अजून अरब राष्ट्र आली, लेबनॉन आला, जॉर्डन आला. मग ह्या युद्धात अमेरिकेनं इस्रायलला मदत केली आणि इजिप्तला सांगितलं की तुम्ही आता ह्यांच्या इस्रायल बरोबर युद्ध करणार नाही, युद्ध मिटवून टाका. 1970 पर्यंत अमेरिकेनं 3 पिलर स्ट्रॅटेजी वापरली त्या भागामध्ये. 3 पिलर मध्ये कोण होतं? सौदी अरेबिया, इस्रायल आणि इराण. हे जे 3 देश आहेत ह्यांच्यावर मजबूत कंट्रोल करायचा. म्हणजे काय केलं यांनी? इस्रायल जो होता त्याला असल्या युद्धात त्यांची भांडणं मिटवायची, हे सगळं करायचं आणि सपोर्ट करायचा, म्हणजे इस्रायल आपल्या ताब्यात. इराण आणि सौदी अरेबियाला सांगितलं की आम्ही तुमच्या इथं मिलिटरी बेस देतो, तुम्हाला पूर्ण सुरक्षा देतो, तुमचा पूर्ण कंट्रोल आमच्याकडे असेल. पण याच्यात काय होतं? इराण आणि सौदीचं पटत नव्हतं, इराण आणि इस्रायलचं पटत नव्हतं. अमेरिकेची स्ट्रॅटेजीच अशी होती की ह्या तिघांना एकमेकात भांडवायचं नाही, भांडण करून द्यायचं नाही या तिघांचं,
आणि ह्यांच्याकडून जेवढा ऑइलमधून पैसा कमवता येईल, हे इथं जेवढा कंट्रोल ठेवता येईल तेवढा कंट्रोल ठेवायचा. हे 1970 पर्यंत युएसचं चालू होतं या भागांमध्ये. आता काय झालं, 1979ला हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी म्हणतोय, 1979ला इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्युशन झालं, इस्लामिक क्रांती झाली. म्हणजे काय होतं, तिथे एक राजा होता आधीचा, ती राजेशाही उडवून टाकली आणि आता इथं थिओक्रॅटिकल रिपब्लिकची सुरुवात झाली. थिओक्रॅटिक रिपब्लिक म्हणजे काय, तर एक सुप्रीम लीडर असणार, ज्याच्याकडे राजकीय पॉवर तर असणारच, पण धार्मिक ऑथॉरिटी पण असणार. म्हणजे तो धर्मप्रमुख पण असणार आणि इकडे तो हे पण असणार, राज्य पण चालवणार, प्रशासन पण चालवणार. म्हणजे एक धर्म आणि एक राज्य, एक देश, असं सगळं गणित बसलं. ही जी आयडिया आहे धर्माच्या नावावर देश क्रिएट करायचा, ही आयडिया इराण सोडून बाहेर गेली. त्याने कसा अरब देशांमध्ये घोळ गाठला ते सांगतो मी पुढं, पण आता आपण इराणवर फोकस करूया. इराणमध्ये काय झालं की ह्या देशाची इकॉनॉमी 50% घटली. म्हणजे यांचं ऑइल प्रोडक्शन कमी झालं, इथले ऑइल प्राइसेस खूप महागल्या इराणमुळे, ह्या चेंजमुळे, अचानक झालेल्या चेंजमुळे, आणि अनस्टेबल झालं सगळं. मग युएस इथं शहाणा झाला. युएस म्हटला की आता आपल्याकडचे 3 पिलर स्ट्रॅटेजी होती, त्यातला एक पिलर ढासळला आहे. त्यामुळे त्याने काय केलं, सौदी अरेबिया, त्यांचा जो स्ट्रॉंग अलायज होता दुसरा सौदी अरेबिया, तिथं मिलिटरीचा बेस बनवायला सुरुवात केली. युएस लगेच शहाणा झाला ना. युएसने सांगितलं की तुम्ही जे पैसे कमवताय सौदी अरेबियावाले, तुम्ही जे सगळे, ते पैसे आमच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवा. म्हणजे काय होईल, युएस खतरनाक डोकं बघा युएसचं, की हे जे लोक आहेत अमेरिकेच्या विरोधातच बोलू शकत नाहीत, कारण त्यांचे सगळे पैसे युएस मार्केटमध्ये लागलेत. पण ह्या कंट्री पण शाण्या होत्या, या पण काही कमी नव्हत्या. यांनी पण ऑइल साठवून ठेवायला सुरुवात केली, की भविष्यात जर असं काय झालं इराणसारखं जे 1980ला झालं, तर आपल्याकडे ऑइलचं असलं पाहिजे. या इराणच्या 1980च्या गोष्टीमुळे पॅलेस्टीन नावाची जागा आहे, नाही आहे अजून, ऍक्च्युली ती मान्यता नाही भेटली त्याला, पण पॅलेस्टीन सारख्या गोष्टींना मोटिवेशन भेटलं. पॅलेस्टीन कोणाच्या विरोधात, इस्रायलच्या विरोधात. इस्रायल कोणाचा मित्र, युएसचा मित्र. इराणनं ठरवलं की आपण युएस आणि इस्रायलच्या विरोधात जायचं, ठरवलं त्यांनी. जरी सत्ता बदल झाला असला, मग त्यांनी ठरवलं असतं ना की आपण जाऊया बाबा, सत्ता बदल झाली तरी इस्रायल आणि युएसच्या सोबत राहूया, पण नाही, त्यांनी ठरवलं की आपण यांच्या विरोधात जायचं. ह्या रिव्हॉल्युशनचं म्हणजे रॅडिकलला मराठीत काय म्हणायचं, कट्टरपंथी. या कट्टरपंथी म्हणजे शिया मुस्लिम म्हणतो आपण, त्यांचं मोबालायझेशन करायला सुरुवात झाली, म्हणजे एकत्रीकरण करायला सुरुवात झाली रॅडिकल आयडियाजमुळे. इस्लामिक टेररिझम जे म्हणतो, याची पाळमुळे या घटनाक्रमांमध्ये आहेत. इराणचं जे इस्लामिक रिव्हॉल्युशन झालं, इस्रायल आणि युएसच्या विरोधात जाणं, या सगळ्यामध्ये इस्लामिक टेररिझम जो म्हणतो त्याची पाळमुळे आहे. आता या धार्मिक राजकारणाला शस्त्राची जोड मिळाली, राईट. त्यामुळं आयसिस सारख्या संघटनांची स्थापना झाली. कट्टरपंथी, एकदम रॅडिकल अरब कंट्रीज ज्या इराणच्या विरोधात होत्या, त्यांनी इस्रायलला मान्यता दिली आणि युएसने ह्या लोकांना सिक्युरिटी द्यायचं प्रॉमिस केलं. म्हणून तुम्ही बघू शकता आत्ताचा सगळ्यात मोठा एअरबेस युएसचा युएसमध्ये सोडून कतारमध्ये आहे. तुम्ही म्हणाल तसं खरं चालेल, आम्ही इराणच्या विरोधात बोलतो. आता इराणला कोणच साथी नाही, त्यांचे अरब 2-3 देश सोडले तर बाकी कोण साथी नाही, कारण इस्रायलच्या विरोधात लढतोय आणि इस्रायलला युएसचा पाठिंबा आहे. इराण आता इथे एकटा पडला. मग इथं मदतीला आला जे युएसला नको होतं अजिबात, रशिया आणि चायनाची इथे एंट्री झाली. इराणला मदत करण्यासाठी हे दोघं पुढे आले. इराणला स्वतः या 2 कंट्रींसोबत इन्व्हेस्ट करायचं होतं, म्हणून आपण त्यांना ब्रिक्स प्लस नावाची एक आपली ब्रिक्स आहे, माहित आहे सगळ्यांना. याच्यामध्ये आपण घेऊ शकत नाही कारण स्पेलिंग चेंज करायला लागेल ब्रिक्सचं ब्रिक्सी करायला लागेल. आता इथंपर्यंत तरी इराणचं आणि युएसचं इतकं वाकडं झालं नव्हतं की तुमच्यात इस्लामिक रिव्हॉल्युशन झालं, मग तुम्ही आमच्या विरोधात गेला वगैरे वगैरे. पण आमच्या अजून ऑलरेडी 2-3 पिलर्स आहेत, अजून सगळ्या अरब देशांवर आमचा कंट्रोल आहे, ऑइलचा पैसा आमच्याकडे येतोय. युएसला यात काही प्रॉब्लेम नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं जे कारण मी मगाशी सांगितलं, एक म्हणजे इस्लामिक रिव्हॉल्युशन, दुसरं होतं इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम. इराणने न्यूक्लिअर साठवणूक करायला, न्यूक्लिअरवर आपला रिसर्च करायला सुरुवात केली, न्यूक्लिअरचा वापर करायला सुरुवात केली. मग युएस खवळला. युएसला कोण जरी न्यूक्लिअरवर काम करायला लागलं, न्यूक्लिअर गोष्टींवर,
अणुशक्तीवर काम करायला लागलं तर युएसला कळायचं बंद होतं. बरोबर. मॅक्झिमम प्रेशर पॉलिसी नावाची एक त्यांची गोष्ट आहे. ते काय करतात की जातात त्या देशामध्ये प्रेशर टाकतात की तुम्ही नाही युज करायचं न्यूक्लिअर पॉवर, आम्हीच युज करणार. पहिले तर निगोसिएशन्स झाले बरोबर युएस आणि इराणमध्ये. इराणकडे न्यूक्लिअर पॉवर असणं इस्रायलला आवडणार नाही ना. मग इस्रायलने युएसला सांगितलं की तुम्ही जी डील करणार आहे ती कॉम्प्लेक्स बनवा, म्हणजे आमच्यापर्यंत आलं नाही पाहिजे काही सुद्धा. इराणमधनं जर मिसाईल टाकलं ते इस्रायल पर्यंत आलं नाही पाहिजे, त्यांची मिसाईलची रेंज कमी करा, अजून कॉम्प्लेक्स बनवलं म्हणजे इराणला पूर्ण दाबायचा प्रयत्न. म्हणून त्या पॉलिसीचं नाव आहे मॅक्सिमम प्रेशर पॉलिसी. आता 2015ची गोष्ट आहे. इराण ऍग्री झाला लॉंग टर्म डीलसाठी. इराण मान्य केलं. इराणनं काय केलं, US, UK, फ्रान्स जे परमनंट मेंबर आहेत त्यांना सांगितलं की JCPOA नावाची एक कमिटी आहे, जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन, याच्यामध्ये आम्हाला घेऊन चला. आम्ही जे सेन्सिटिव्हिटी ऍक्टिव्हिटी आहेत सगळ्या न्यूक्लिअरच्या त्या आम्ही कमी करतो. हे इराणनं मान्य केले 2015 साली. यात इराणचा बेनिफिट होता, कारण त्यांना भरपूर सगळ्या देशांबरोबर ट्रेड करता येणार होते, म्हणजे त्यांच्यावर बंधनं घातली होती ती निघणार होती ह्या डीलमुळे. युरेनियम पासून अणुबॉम्ब बनतो. ओके. मग युरेनियमला प्रोसेस करायला एनरिच करायला लागतं, म्हणजे कच्चं असतं ते, त्याला शिजवायला लागतं असं समजा. मग इराणनं ॲग्रीमेंट काय केलं की आम्ही फक्त 3.67 एवढाच आम्ही एनरिच करणार आणि 300 किलोच आमच्याकडे युरेनियम आम्ही साठा करणार. हे डील कुणी केली, इराणने केली. आता अणुबॉम्ब बनवायला 3.67 लागत नाही, 90% वगैरे युरेनियम एनरिच करायला लागतो, त्याला शिजवायला लागतं समजा. आता हा कच्चा जो आहे युरेनियम तो कशासाठी यूज होतो, तर न्यूक्लिअर पॉवर आपण जे हे तयार करतो, आपले वीज निर्मिती असेल किंवा त्यांचे जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतानाची मशिनरी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवरचा यूज होणार होता. पण आम्ही न्यूक्लिअर वेपन करणार नाही, आम्ही कुणावरही अणुबॉम्ब फोडणार नाही, हे इराणनं ॲग्री केलंय. ठीक आहे. या 2015च्या डीलमध्ये 2018ला ट्रम्प ताते आले. ट्रम्प तात्यांनी ही डील मोडून काढली. म्हणले की आम्ही काय अशी डील करत नाही आणि तुम्ही हे बंद करा, हे न्यूक्लिअरचं सगळं तुमचं जे चालू आहे ते डायरेक्ट बंद करून टाका म्हणला. कोण, 2018ला जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा प्रेसिडेंट झाला तेव्हा. आता यामुळे काय झालं, परत एकदा इराणचे आणि युएसचे संबंध तुटले. आता इराणने काय केलं, युएसवर प्रेशर बनवायला सुरुवात केली. इराणने एनरिचमेंट वाढवला, जो कच्चा होता ना तो वाढवला, अक्षरशः 60% पर्यंत नेला त्यांनी, कारण प्रेशर बनवायचं होतं ना. असं पण तुम्ही आमच्याबरोबर डील तोडलेली आहे बरोबर, ब्रेक केल्या, मग आम्ही आता 3.67 वर काठाव. मग त्यांनी 60% नेलं डायरेक्ट, ते युरेनियम होतं ते, आणि 300 किलोचा साठा 400 किलो केला. आता हे जे सगळं होत होतं यात असं नाही की युएसनं आणि इराणनं मॅटर सॉल्व्ह करायला प्रयत्न केले नाहीत. भरपूर सगळ्या गोष्टी झाल्या, भरपूर भेटीगाठी झाल्या, त्यांच्यात निगोशिएशनच्या बैठका झाल्या. युएसचं काय म्हणणं होतं बघा, युएसचं म्हणणं होतं की तुम्ही हा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करायचा, न्यूक्लिअर वेपन्स तयार करायचे नाहीत, म्हणजे अणुबॉम्बचे जे ॲटॉमिक बॉम्ब्स आहेत ते तयार करायचे नाहीत, एनरिच वगैरे काय करायचं नाही, जे जेवढं आहे तुमचं कच्चं ते कच्चंच ठेवायचं, तसंच वापरायचं, त्याला शिजवायचं नाही. आणि जर तुमच्या देशात युरेनियम जर सापडला इराणमध्ये तर तो आम्हाला द्या, ही डील होती. इराणचं काय म्हणणं होतं, इराण म्हणणं होतं की हे लोकांसाठी आम्ही न्यूक्लिअर पॉवर वापरतोय, आम्ही काय हे करत नाहीये, वेपन्स तयार करत नाही. NPT नावाची एक डॉक्युमेंट होती, ते पण इराणनं साईन केलं. NPT म्हणजे काय, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी यूज फॉर पीस. US म्हणते की नाही, तुम्ही अजिबात वापरायचंच नाही, तुम्ही बंद करा हे सगळं. जी डील होती इराण आणि US मधली, ही डील प्रॉपर एक्झिक्यूट नाही झाली. मग ही ब्रेक झालं, सगळं तलाक झाला यांचा. मग तो US आणि इराणमधलं टेन्शन वाढलं. यांचं म्हणणं काय आहे, ट्रम्पला काय पाहिजे, ह्या वॉरचं आउटकम काय आहे, ट्रम्पच्या अपेक्षा काय आहे, तर यांना एक तिथली सत्ता बदल पाहिजे, जो की 1980ला सत्ता बदल झाला होता, तो यांना परत ह्यांच्यासारखा ह्यांचा ऐकणारा हवा आहे. सुप्रीम लीडरला तिथून काढायचं आहे, जे की त्याने मारलंच, खोमेनीचा मृत्यू झाला. न्यूक्लिअर पॉवरचा मेन म्हणजे प्रोजेक्ट सुरू आहे इराणचा, तो युएसला बंद करायचा. आणि जरी असला तरी युएसकडे त्याची ऑथॉरिटी असली पाहिजे त्या न्यूक्लिअर पॉवरची. आता तो खोमेनी जो होता, तिथला जो सुप्रीम लीडर होता, एकदम रॅडिकल विचारांचा, एकदम कट्टरपंथी विचारांचा, म्हणजे त्याच्या विरोधात जरी कोणी प्रोटेस्ट केला तर तो त्याच्या जीवाशी बेतायचा, जो प्रोटेस्टर असायचा त्याला तो मारून टाकायचा. एकदम सुप्रीम लीडर, म्हणजे हुकुमशहा आपण म्हणू शकतो आपण. इराणची लोकांनी इराण बघून घेईल ना, तो आपण मध्ये पडायची काय गोष्ट आहे. आता आपल्या देशात जर असं काय झालं तर बाहेरून कोण आला तर आपल्याला काय अवघडच होईल ना.
आपण म्हणेल की आमचा देश आम्ही बघून घेतो, तुम्ही बघायची गरज नाही, तुम्ही जावा इथून. आता युएसला असं वाटतं की इराण जर न्यूक्लिअर पॉवर मिडल ईस्टमध्ये झाला तर तिथल्या गोष्टी सगळ्या अनस्टेबल होतील आणि जगाची ऑइलवरचा कंट्रोल जो युएसचा आहे तो रशिया आणि चायनाकडे निघून जाईल. हा युएसचा मेन मोठा आहे की रशिया आणि चायनाला पुढे जाऊन द्यायचं नाही इराणमध्ये. हे आपण आधी पण बघितलंय की इराणच्या साईडचे जे देश आहेत, म्हणजे इराक आहे, इराकमध्ये बॉम्बिंग केलं युएसने, तिथे सद्दाम हुसेनला होता, त्याला तिथली सत्ता उद्ध्वस्त केली सद्दाम हुसेनची, आणि तिथे लोकशाही आम्ही प्रस्थापित करू युएसने म्हणले, अशी अपेक्षा होती. पण आता परिस्थिती बदसे बदतर म्हणतात तशी आहे इराकमध्ये. सिरियामध्ये पण सेम युएसने केलं आणि तिथं आयसिस सारखी संघटना स्थापन झाली. सेम थिंग अफगाणिस्तानमध्ये 2 दशकं युएस तिथं होतं, त्यांना तिथली सत्ता पाहिजे होती. पण आता तिथली सत्ता गेल्यानंतर तालिबान सारखी संघटना, जी टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणतो, पण आता ते पण त्यांची सत्ता आली, ते आता जरा सोफिस्टिकेटेड झालेले आहेत. म्हणजे युएस जे आहे ते स्वतः त्यांच्या इतिहासातून शिकत नाहीये. म्हणजे त्यांनी पूर्ण देश जगाची वाट नाही लावलेली म्हणू शकत, पण जेवढे देश त्यांच्या विरोधात गेलेत तिथे सत्तापालट करायचा प्रयत्न केलाय, पण त्याचे परिणाम अतिशय रॅडिकल झालेले आहेत, भयानक कट्टरपंथी परिणाम झालेले आहेत, जे सगळं जग भोगते. तर असं होता हे शॉर्ट स्टोरी आणि जिओ पॉलिटिकल. मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगितलं. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक करा आणि लोकांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.